अरे कसं काय मित्रांनो, मी सोहम आणि आज आपण करणार आहोत आपल्या अष्टविनायक राईडचा द एंड. सो हा तिसरा एपिसोड आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण करणार आहोत 4 गणपती 4 अष्टविनायकची राईड. सो एकाच डेमध्ये आपण हे 4 कंप्लीट करणार आहोत. सो तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा आणि जर मागचे ब्लॉग बघितले नसतील तर आत्ता जाऊन बघून या. सो तुम्हाला लिंक लागेल आपण काय करतोय ते. सो ह्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत 4 गणपतीला आणि याच ब्लॉगमध्ये आपली आपण राईड संपवणार आहोत. सो आपण पहिल्यांदा जाणार आहे थेऊरला. थेऊरनंतर आपण जाणार आहे लेण्याळीला, नंतर ओझरला. लेण्याळी आणि ओझर आसपासच आहे, तो जास्त ट्रॅव्हल नाही तिथे. आणि त्यानंतर आपण जाणार रांजणगावला आणि रांजणगाव हा आपला शेवटचा गणपती आहे. सो आपली राईड आपण संपवणार आहोत मोरगावला. सो मोरगावचं मयुरेश्वरचं दर्शन घेऊन आपण आपली राईड समाप्त करणार आहोत. सो हा ब्लॉगचा थोडासा इंट्रो देतो की आपण आता डायरेक्ट पोहोचणार आहोत थेऊरला. सो थेऊरमधनंच आपला ब्लॉग चालू होईल. मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ, सकाळ सकाळी त्याची ब्लेसिंग्स घेऊ आणि आपली राईड सुरू करू. तिथून पुढची राईड सुरू करू. सो तुम्हाला तिथून ब्लॉग दिसेल. आत्ताच ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला पण लाईक करा, कमेंट करा. नेक्स्ट राईड आपण कुठेतरी प्लॅन करू मस्तपैकी. सो सजेस्ट पण करा तुम्ही कमेंट्समध्ये आणि तुमच्या भावाला असंच प्रेम द्या. चला डायरेक्ट थेऊरमध्ये भेटू. तर काही सकाळचे वाजले 5:30 आणि आपण आता पोचलो आहोत थेऊरला. सो चिंतामणीचं मस्तपैकी दर्शन घेऊ आणि बाहेर पडूया. तर कसं काय मित्रांनो, आपण थेऊरला जाऊन आलेलो आहे आणि आता चाललो आहे लेण्याळीला. बघू शकता इथे आपल्याला जायचं आता. चला, तर आपण वरती पोचलो आहोत 300 पायऱ्या चढून आणि हा जो सीन आहे खूप भारी आहे. ही सगळी लेण्याच आहेत. सो बघू शकता. सो पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. सो या लेण्यांमध्ये आहे श्री गिरिजात्मज गणपती. सो मस्तपैकी त्यांचं दर्शन घेऊ आणि तुम्हालाही दर्शन करूया. सो इथं गणपती सोडून पण खूप साऱ्या लेण्या अशा आहेत ज्या कोणी अजून डिस्कवर केल्या नसेल किंवा कोणी ते येत नाही जास्त. चेक कर तुम्ही एकदा बाहेर असेल, खूप मस्त वाटतंय. तर गाईज आपण मस्तपैकी दर्शन घेऊन खालपर्यंत पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता ही लेणी. ॲक्च्युली तर 20 रुपये तिकीट आहे, 20-25 रुपये. त्याची काही गरज वाटत नाही मला. ॲक्च्युली साईडनं तुम्ही जाऊ शकता, बट ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट जाणार आहोत ओझरला. तर जाता जाताच पाहू. तर गाईज आपण आता लेण्याळीमधून निघालेलो आहोत आणि चाललो आहोत ओझरला. तर आढळून कसं दिसणार आहे आता. मस्त दर्शन घेऊन आपण बाहेर येऊ. आधी मी सांगू शिवाय माहिती. तर दर्शन घेऊन आपण बाहेर आलो आहे. तर चला आपण भेटू आता महागणपतीला. तर मस्तपैकी ओझरचं दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत रांजणगावला. सो आपला हा शेवटचा अष्टविनायक आहे, 8व्या नंबरला आहे आणि रांजणगावमध्ये महागणपती आहे. सो आपण मस्तपैकी दर्शन घेऊ आणि आपला प्रवास, आपली अष्टविनायक राईड मयुरेश्वरला मोरगावमध्ये जाऊन संपूया.
तर मित्रांनो, आपण महागणपती रांजणगावला पोचलो होतो. मस्तपैकी दर्शन घेतलं. तर हे इथं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण मस्तपैकी रांजणगावमधून बाहेर पडलो आहे आणि आता आपण चाललो आहोत आपल्या लास्ट डेस्टिनेशनला, म्हणजे मोरगावला. आणि मस्तपैकी मयुरेश्वराचं दर्शन घेऊ आणि आपली राईड मयुरेश्वरमध्ये समाप्त करू. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि कमेंटही करा कसा वाटला व्हिडिओ. सो चला आता डायरेक्ट मयुरेश्वरमध्ये पोचू. सो गाईज, फायनली ॲट अवर डेस्टिनेशन. सो आतमध्ये तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे. सो लेट्स एंड हिअर. काय म्हणता मित्रांनो, तर इथपर्यंत आल्यामुळे तुम्ही अख्खा व्हिडिओ बघितला असेल असं मी एक्सपेक्ट करतो. आणि चॅनल पण आपल्या सबस्क्राईब केला असेल, नसेल केलं तर आत्ताच करा. असे खूप सारे अजून ब्लॉग येतील. तर हा आपला एपिसोड 3 होता. आपण राईड मस्त कंप्लीट केली आहे. सो आपण आज पहिल्यांदा केला थेऊर, नंतर केलं लेण्याआडी, नंतर केलं ओझर, नंतर केलं रांजणगाव आणि आपली राईड संपवली आपण मयुरेश्वरला. मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. अष्टविनायक आपलं झाले. सो आपली अष्टविनायक राईड सगळी कंप्लीट झालेली आहे 2026 मध्ये. सो या अजून एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे माझी फर्स्ट सोलो राईड होती. खूप मस्त वाटलं. काही टेन्शन नव्हतं जास्त, काही थोडीशी भीती वाटत होती, लाईक अननोन रोड्स होते. बट ठीक आहे, गणपती बाप्पा असताना सगळं एक नंबर होऊन जातं. काही अडचण नाही आली. मेन म्हणजे न कोणता ब्रेकडाऊन झाला, न टायर पंक्चर वगैरे असे कोणतेही प्रॉब्लेम्स फेस नाही केले. प्लस मी सगळं घेऊन चालत होतो. लाईक काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आपण काहीतरी त्याच्यावरती मागे करून पुढं कंटिन्यू करू शकतो. सो लाईक प्रॉब्लेम कुठला आला नाही. सो गणपती बाप्पा मोरया. एक नंबर राईड झाली आपली. सो लाईक अराउंड मी 3 एपिसोड केले. लाईक 3 दिवस आले मला हे राईड कंप्लीट करायला. कॉज मी संडेज पकडत होतो. बट ठीक आहे, 3 दिवस लागले मला कंप्लीट करण्यासाठी. आणि 3 दिवसमध्ये मी कसं केलं सांगतो तुम्हाला. लाईक एंडिंग ब्लॉग आहे, मस्त नीट सांगतो. सर पहिल्यांदा आपण 2 गणपती केले. म्हणजे आपले मोरगावमध्ये मयुरेश्वरला स्टार्टिंग केली आपली. मग सिद्धटेकला गेलो आणि मग रिटर्न आलो आपल्या पुण्यामध्ये रिटर्न आलो. सो मी पुण्यामधनं राईड केलं, तुम्हाला माहीत नसेल तर. सो पुण्याला रिटर्न आलो. सो तो फर्स्ट डे झाला. सेकंड डेला आपण गेलतो बालेश्वरला, म्हणजे पालीमध्ये, आणि महाडचे विनायक. सो ह्या दोन्ही गणपतींचे दर्शन घेऊन आपण आलो ह्या दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी एकाच दिवसामध्ये आपण पुढचे 4 गणपती एका स्ट्रेचमध्ये कंप्लीट केले. कॉज एकाच रूटला होते आणि ते मस्त होतं, म्हणजे लाईक एकाच दिवशी होऊन जाणार होते अशी होत. सो ठीक आहे, रस्ते जरा खराब होते आधीमध्ये. लाईक मी थोडं गुगल मॅपच्या भरोश्यावर गेलतो. सो लाईक थोडंसं इकडे तिकडे झालो. आणि ते ऑब्वियस आहे, कॉज गुगल मॅप्स पण नीट सांगत नाही. तर तुम्हाला एक रेकमेंड करतो किंवा सजेस्ट करतो, तिथं तुम्ही नेक्स्ट टाइम कुठलाही सोलो राईड प्लॅन करत असाल तर पहिल्यांदा गुगल मॅप्स चेक करा, रोड चेक करा. मेन हायवे आहे, मेन रोड आहे, तो चेक करा. आधीमधून जायची काही गरज नाही आहे, कॉज तुम्ही एकटा असता. आणि तुम्हाला जर काही दुखापत झाली किंवा काही जर चुकून अडचण आली तर तुम्हाला मदतीसाठी कोणच नाही तिथे. सो मेन रोड नेहमी पकडा आणि मॅप डाउनलोड करून ठेवा. ऑफलाईनला सगळे मॅप्स घेऊन ठेवा, कॉज कुठे कुठे इंटरनेट कनेक्शन नसतं. खूप सारे राईड आता येतील, हे हळूहळू तरी येतीलच. सो करूया प्लॅन नेक्स्ट राईड पण लवकरच. थोडासा मध्ये गॅप ठेवू. तुम्ही आता सबस्क्राईब करा, माझ्या इन्स्टाला पण मला फॉलो करा. सो तुम्हाला अपडेट्स येत राहतील रोज, मी काय करतोय, कुठे असतो, काय वगैरे. सो मी जास्त शूट करत नाही, जास्त कॉन्टेंट आता बनवत नाही आहे. कॉज तुम्ही माझी बघितलं असेल स्टार्टिंगला हातामध्ये फोन होता. सो त्या मोबाईलनेच मी शूट करतो. लाईक आय डोंट हॅव सम कॅमेरा दॅन ऑल. सो या मोबाईलने शूट करतो. बट मस्त येतं, भारी वाटतं, मला सॅटिस्फॅक्शन वाटतं. सो मला जास्त शूट करण्यापेक्षा जास्त राईड फील करण्याची मजा येते. सो या थोडं मी करतो तरी पण कंटेंट शूट. सो या बघू मस्तपैकी नेक्स्ट राईड करू लवकरच. सजेस्ट करा तर तुम्हाला काय हवे असेल, कोणती मस्त प्लेस माहीत असतील तर. मला नेक्स्ट प्लॅन मी असं म्हणतो की आपण इथं गणपती बघू शकतो किंवा कोस्टल राईड मारू शकतो.
सो बघू कशी काय सुट्टी भेटतात, हॉलिडेज असतील, करू नक्की प्लॅन करू. तर चला मित्रांनो, तुमच्या भावाला आताच प्रेम द्या, आता चॅनल सबस्क्राईब करा आणि मस्त रोज ब्लॉग बघत राहावा जेव्हा येतील तेव्हा, आणि शॉर्ट्स तर येतच असतात, सो ते बघत पण राहावा. चलो बाय बाय.